या बातमीचे प्रायोजक आहे चित्रलेखा फ्लेक्स. डिझायनिंग, फ्लेक्स प्रिंटिंग, मल्टीकलर प्रिंटिंग, ब्रँडिंग सर्वच गोष्टीचा एकच उपाय चित्रलेखा फ्लेक्स. चित्रलेखा फ्लेक्समधील अवॉर्ड गॅलरीला आजच भेट द्या. दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर मानभाव पंथीयाचा आज वरुड शहरात कुंभमेळा. प्रमुख संत महंतांच्या उपस्थितीसह महान गायक जगदेव यांची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती. दत्त जयंतीच्या औचित्यावर भव्य दिव्य असा कार्यक्रम मानभाव पंथीयाच्या वतीने वरुड शहरामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण इथे सभा मंडपामध्ये आहोत. सतत अहोरात्र सगळे कार्यकर्ते जीव ओतून काम करत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे मानभाव पंथीयांचा असतो. आपण विनय भाऊ चौधरी आपल्या सोबत आहे. काय नेमकी तुमच्या कार्यक्रमाची उद्याची रूपरेषा आहे आणि कसं असणार आहे? चक्रधर मंडळातर्फे आयोजित हा दत्त जयंतीचा कार्यक्रमाचे 35वे वर्ष आहे आणि यावर्षी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम एकदम यशस्वीपणे आणि भव्य दिव्य असा करावा असा एक मानस केला होता. आमच्या विशेष करून आमचे अध्यक्ष श्री पिंटू भाऊ डहाके यांचा खूपच मानस होता की आपण हा कार्यक्रम एकदम भव्य दिव्य करावा. त्यानिमित्तानं आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम सफल करत आहोत. दिनांक 24 तारखेला आज श्री लोणारकर बाबा, आचार्य प्रवर लोणारकर बाबा बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आणि विनय मुनी पंजाबी उर्फ बैरागी बाबा यांचे उद्घाटक म्हणून ह्या कार्यक्रमाला लाभणार आहे. दुसऱ्या दिवशीला 25 तारखेला जयराज बाबा पंजाबी हे लाभणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या दिवशीला अलकाई कारंजेकर आणि प्रवीण दादा बिटकर सातारा हे लागणार आहे आणि 25 तारखेला दुसऱ्या सत्रामध्ये निर्गुण मुनी भोजने मतलब डहाणे दादा यांचा सुद्धा इथे आपल्याला प्रबोधनाचा लाभ घेणार आहे. साधारण किती लोकांचा कार्यक्रम असेल हा कार्यक्रम? जवळपास 3 ते 4,000 लोकांचा असू शकतो आणि कदाचित त्यापेक्षा जास्त राहील पण कमी राहणार नाही. किती दिवसापासून सगळं कार्यरत? आम्ही जवळपास 1 महिना झाला इथे कार्यरत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही एक आगळा वेगळा आता श्री विशाल जगदेव आणि संच नागपूर यांचा भक्तिधारा हा एक संगीतमय खूप सुंदर कार्यक्रम घेतला आहे. तो सायंकाळी 7 वाजता 25 तारखेला राहील आणि एक कीर्तनकार आहे ते दादारावजी उके पिंपळगावकर जिल्हा यवतमाळ यांचा अतिशय असा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम पण इथे होईल. शेवटच्या दिवशी भव्य दिव्य अशी शोभायात्रा ज्यामध्ये रथ, घोडे, पालख्या, दिंड्या आणि जवळपास 1.5-2 किलोमीटरची अशी लांबी राहिलेली निघणार आहे. तरी वरुड पंचक्रोशीतील सर्व भाविकांना तसेच वरुड पंचक्रोशीतील सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी चक्रधर मंडळातर्फे आपणास विनंती. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत. काय आव्हान तुम्ही सगळ्यांना कराल या कार्यक्रमाला? आज सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा तसेच सहकार्य. मानभाव पंथीयांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या कार्यक्रमाला असणार यात शंका नाही. आपणही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आपण पाहत राहा HD महाराष्ट्र न्यूज. स्वप्नील आजनकर, वरुड.